कर्मचारी एकजुटीचा कर्मचारी एकजुटीचा आणि कोण मतदान देणार नाही आणि कोण मतदान देणार नाही कर्मचारी एकजुटीचा हमारी मांगे। टोल टेंडरचा फटका। चांदवड धुळे मार्गावरील 350 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे सावट। चांदवड तसेच धुळे टोल नाक्यावर कार्यरत असलेल्या सुमारे 350 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट निर्माण झाल्याची माहिती स्थानिक स्तरावरून समोर येत आहे। नव्याने लागू झालेल्या टेंडर प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर चांदवड टोलवरील टोल ऑपरेशनमधील सुमारे 100 आणि अपघात विभागातील 75 अशा एकूण 175 कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। याचप्रमाणे धुळे टोलवरील सुमारे 175 कर्मचाऱ्यांनाही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर अपघातग्रस्तांना मदत करणारा अपघात विभाग बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असून त्याऐवजी केवळ 4 पेट्रोलिंग वाहने आणि 2 क्रेन अशी मर्यादित व्यवस्था सुमारे 120 किलोमीटरच्या मार्गासाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे। मात्र या व्यवस्थेत आवश्यक मनुष्यबळाबाबत स्पष्टता नसल्याने रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान रस्त्यावरील विविध विकासकामे सुरू असतानाही टोल वसुली सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे। कर्मचारी कपातीच्या या निर्णयामुळे स्थानिक नागरिक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे समजते। काही कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह नोकरीवर अवलंबून आहे। अचानक झालेल्या बदलांमुळे आमच्यावर मोठे संकट आले आहे अशी भावना व्यक्त केल्याचे सांगितले जाते। या संदर्भात संबंधित प्रशासन किंवा टोल व्यवस्थापनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यातच काही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुद्दे ऐरणीवर। अपघात विभाग हटवल्याने रस्ते सुरक्षा धोक्यात येणार का? 120 किलोमीटर महामार्गासाठी फक्त 6 वाहनांची व्यवस्था पुरेशी ठरणार का? टोल वसुली सुरू ठेवूनही कर्मचारी कपात का करण्यात आली? या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा तसेच प्रभावित कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी स्थानिक स्तरावरून पुढे येत असल्याचे समजते। S9 TV न्यूजसाठी शरद पवार, चांदवड, चिंचली। मित्रांनो नमस्कार, आपण पाहत आहात S9 TV न्यूज। मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार। मित्रांनो आज आपण जर बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग NH3 या बाजूला आपण या ठिकाणी उभे आहोत। आपल्या बाजूला जर बघितलं तर सर्व या ठिकाणी सोमा टोलवेचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। ते उपस्थित होण्याचं कारणही त्याच पद्धतीचं आहे। चांदवड धुळे महामार्गावरील जी टोल व्यवस्था आहे ते नव्याने लागू करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये काही टेंडर प्रक्रियेमुळे बदलांमुळे तब्बल 350 कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराचं संकट येऊन टेपलेलं आहे। खरं तर नवीन टेंडर जर आलं तर त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे की जर कदाचित नवीन टेंडर पास झालं तर त्याच्यामध्ये आमच्या एका कुटुंबावर हा खूप मोठा आघात आहे। आम्ही गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करत आहोत आणि मित्रांनो जर बघितलं तर खरं तर हा NH3 हायवे म्हटल्यावर या ठिकाणी जर हा परिसर बघितला तर पूर्ण अपघात झोन या ठिकाणी आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी कुठल्याही क्षणाला कुठल्याही मोमेंटला या ठिकाणी अपघात होतो आणि त्यावेळेस एक तातडीने सुविधा इमर्जन्सी सुविधा मिळावी म्हणून आपण मोठ्या टोलवेला फोन करत असतो आणि ते कर्मचारी तातडीने या ठिकाणी येतात आणि अपघात विभाग म्हणून ते या ठिकाणी दाखल होतात आणि देखील सेवा असेल किंवा क्रेन सर्व्हिस असेल किंवा अचानक काही आपत्कालीन व्यवस्था असेल ते त्या ठिकाणी मदत करत असतात। आणि आज जर कदाचित त्यांच्या म्हणण्यानुसार 120 किलोमीटरच्या अंतरावरती फक्त 4 गाड्यांचं नियोजन त्या ठिकाणी होणार आहे अशी माहिती त्यांना मिळते आहे। जर कदाचित असं झालं एखादा अपघात त्या ठिकाणी झाला तर त्यांना येईपर्यंत या ठिकाणी माणसं दगावण्याची खूप मोठी भीती या ठिकाणी व्यक्त केली जाऊ शकते। अशा पद्धतीचं जर हे सर्व काही टेंडर येऊन या लोकांवरती जर मोठा अन्याय त्या ठिकाणी होणार असेल तर ही नक्कीच प्रशासनाने दखल घेण्याची बाब आहे। या लोकांवरती कुठलाही अन्याय होऊ नये, त्यांना थेट कायम करण्यात यावं अशी मागणी त्यांनी या ठिकाणी उपस्थित केली आहे। तुमचं नाव सांगा। माझं नाव संदेश विजय जाधव। जाधव साहेब S9 न्यूज मध्ये मी तुमचं स्वागत करतो। धन्यवाद साहेब। आपण जर बघितलं तर कोरोनाच्या संदर्भातला विषय आहे। हो। चांदवड आणि धुळे महामार्गावरील टोल व्यवस्थेत नव्याने लागू झालेले जे टेंडर आहे हो त्याच्यामध्ये एकूण 150 ते 200 कर्मचाऱ्यांच्या भविष्यावरती टांगती तलवार दिसते। हो बरोबर। या संदर्भात आपली बैठक त्या ठिकाणी पार पडलेली आहे। नक्की त्याच्यामध्ये आता काय प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाले, काय अधिक सांगणार त्या संदर्भात?
चांदवड टोलवरील टोल ऑपरेशनचे 100 कर्मचारी व अपघात विभागाचे 75 कर्मचारी यांना नवीन आलेल्या टेंडरमधून अचानक त्यांची कपात करण्यात आली आहे. टोल ऑपरेशन पण चालू राहणार आहे, अपघात विभाग पण चालू राहणार आहे आणि रस्त्यांवरती तुम्ही तर बघत असाल विविध प्रकारची कामे चालू आहे. ब्रिजचे कामे असतील किंवा रोडची कामे चालू असतील आणि टोल नाका देखील चालू राहणार आहे. पण अचानक ही नवीन टेंडरमधून कर्मचाऱ्यांची कपात. तुम्ही किती वर्षापासून तिथे काम करता? आम्ही 15, 16, 17, 18 वर्ष झालेले कर्मचाऱ्यांना. मी अपघात विभागामध्ये काम करतो. सध्या आताची परिस्थिती काय आहे? आत्ताची परिस्थिती अशी आहे, नवीन टेंडरमुळे सर्व मुलांमध्ये एवढ्या वर्षापासून काम करत आहे, सगळे संभ्रमावस्थेमध्ये आहे. सर्व मुलं या कामावरती अवलंबून आहे, सगळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलं आहे सगळे आणि आजूबाजूच्या परिसरातीलच मुलं आहे सर्व. त्याच्यामुळे ह्या नवीन टेंडर प्रक्रियेमुळे ना सर्वांमध्ये ना संभ्रमानाची अवस्था आलेली आहे. आता जर आपण बघितलं तुमची जी मीटिंग किंवा काही बैठक पार पडलेली आहे त्या संदर्भामध्ये टोल प्लाझा कडून तुम्हाला काही अधिकृत माहिती देण्यात आली आहे का टेंडर संदर्भात? टेंडर संदर्भात अधिकृत माहिती आमच्या वरिष्ठांना माहिती आहे, तशी त्यांची टोल प्रशासनाशी व NHAIशी चर्चा चालू आहे. वरिष्ठांकडे त्याची माहिती आहे. आमच्या वरिष्ठ जरी असलं तरी तिकडनं काही असं पत्रक दिलं, अधिकृत पत्रक दिलं, नोटीस दिली की असं काही दिलं गेलंय की हा संभ्रम अवस्थेमध्ये तुमची बैठक पार पडली? हा, त्याच्यामध्ये कर्मचारी कपात अशा कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये केला आलेला नाही. त्याच्यामुळे मुलांना श्युरिटी येत नाही का नेमकी काय याच्यामध्ये मुद्दा. समजा असा काही निर्णय झाला तर तुमच्या एका कुटुंबावर, भविष्यावर काय नक्की परिणाम होऊ शकतो? आता काम गेल्यानंतर जनरली जर सगळ्यांचा परिणाम होतो तर उपासमारीची वेळ येऊ शकते मुलांवरती. सर्व मुलं आता अनेक वर्षापासून या जॉबवरती अवलंबून आहे आणि अशी अचानकपणे जर काही झालं तर नक्कीच उपासमारीची वेळ येऊ शकते कर्मचाऱ्यांवरती. अपघात विभाग जर बंद झाला तर रस्ता सुरक्षेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अपघात विभाग बंद झाला तर रक्षक, आता तुम्ही तर बघतच असाल नेहमी अपघात, आमची टीम कायम अपघात समय एकदम चांगलं काम करते आणि पत्रकार बांधव असतील, पोलीस बांधव असतील, सर्वांना आमच्या टीमचं कार्य माहितीच आहे. आम्ही तत्पर सेवा देण्यात एकदम वेळेवर हजर राहून ट्रॅफिक कंट्रोल करणं, हे करणं, हे सगळं अपघात विभागाचं पूर्ण काम, रोड मॅनेजमेंट हे ते सर्व आम्ही करतो. ते जर अपघात विभाग बंद झाला तर या सर्व लोकांची असुविधा होऊ शकते, त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता सध्या प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे? प्रशासनाकडून आमची हीच अपेक्षा आहे का आहे ते कर्मचाऱ्यांना कायम करावं, कोणत्याही प्रकारची कपात करू नये. टोल व्यवस्थापन किंवा प्रशासनाने काही स्पष्टीकरण आपल्या बैठकी संदर्भात दिलंय की त्यांची काही चर्चा चालू आहे? चर्चा चालू आहे सर आमच्या वरिष्ठांशी त्यांची. तरी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आमच्या टोल प्रशासनाकडून विनंती आहे की चांदोड टोल नाक्याचे 175 कर्मचारी व धुळा टोल नाक्याचे 175 कर्मचारी यांच्यावरती जी बेरोजगारीची कुऱ्हाड आणून ठेवलेली आहे त्यासाठी आपण आमचा आवाज उचलावा व आम्हाला न्याय देण्यासाठी प्रश्न उपस्थित करावा, ही आपल्या सर्व पत्रकार बांधवांना चांदोड टोल नाका व धुळे टोल नाक्यातर्फे विनंती आहे. धन्यवाद. कर्मचारी कपातीची जी माहिती आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचते, नक्की आपल्या या समजा असं काही झालं तर आपल्या कुटुंबावर काय वेळ येऊ शकते, नक्की या संदर्भात काय सांगणार? ही बैठक कधी पार पडली, तुम्हाला अधिकृत माहिती कशी मिळाली, काय नक्की सांगायला? या बैठकी म्हणजे ज्यावेळेस हे टेंडर ओपन झालं ना त्याच टायमाला आमची बैठक आमच्या वरिष्ठ निलावली. त्याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं का असं असं आहे का याच्यामध्ये जो मॅन पॉवर आहे हा महत्त्वाचा विषय. हा मॅन पॉवरच या रूट ऑपरेशनमधून गायब केलेला आहे, फक्त व्हेकल ठेवलेलं आहे. मग या रोडवरती कंटिन्यू राऊत घाट असेल, समजा या नंतर रेणुकादेवी घाट असेल, इथं कंटिन्यू अपघाताची ही माळ कंटिन्यू चालू असते, अपघात कंटिन्यू होत असतात. या अपघाताच्या मध्ये आमच्या सर्व कर्मचारी उत्तम प्रकारे काम केलेले आहे. तसं ते पोलीस प्रशासन, समजा आपले पत्रकार बांधव या सर्वांना माहिती आहे का चांदवड टोलवरील रूट ऑपरेशनची जी कर्मचाऱ्यांची जी आहे ते एकदम एक नंबरचं काम करणारी टीम आहे. जर कधी प्रशासनाने आम्हाला समजलंय का या टेंडरमध्ये का तुमचं म्हणजे मॅन पॉवर ही नाहीच डायरेक्ट, तर जर सर्वांना अशी वेळ आली आमच्या सर्व कर्मचाऱ्यांवर तर आमचे कर्मचारी डायरेक्ट रस्त्यावर येऊ शकतात. सर्व गरीब घरातील मुलं आहे, प्रत्येकावर उपासमारीची वेळ येऊ शकते.
त्याच्यामुळं प्रशासनाने आम्हाला योग्य न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे. कामाची योग्य पावती आम्हाला मिळेल अशी आम्हाला आशा आहे. तसं आमच्या वरिष्ठांनी NHI ला पार्टी करून RLC मॅडम संघाच्या चर्चा ठेवलेली आहे 29 तारखेला. त्याच्यात आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.